प्रेषित भाग 11. एक अविस्मरणीय वास्तू. डॉक्टर साळुंख्यांची चर्चा करून आल्यावर त्यांनी सुचवलेला प्रयोग चँगने सँड्राला सांगितला नाही. नैतिकदृष्ट्या तो प्रयोग सँड्राला पसंत पडला नसता, पण आलोकला कसला मानसिक रोग झाला असेल तर त्याचे निदान व्हायला त्या प्रयोगाची मदत होणार असल्याने चँगने एकट्यानेच तो प्रयोग करण्याचे ठरवले. परंतु तो करायला आवश्यक ती परिस्थिती अजून निर्माण होत नव्हती. ती परिस्थिती निर्माण व्हायला आलोकला परत वेडाचा झटका येणे आवश्यक होते. पण दिवसांमागून दिवस गेले तरी आलोक शांत होता आणि नेहमीसारखा सरळपणे वागत होता. महिने गेले, वर्ष उलटले तरी त्याच्या वेडाने उसळी मारली नाही. अखेर सँड्रा आणि चँग यांनी आपापली मनगटी घड्याळे काढून ठेवली. दरम्यान स्पेस अकॅडमीतला त्यांचा अभ्यासक्रम पुढे चालला होता. ज्या विद्यार्थ्यांची 3 वर्षे पूर्ण झाली असतील त्यांना स्वतःच्या पसंतीचा विषय निवडून पुढली 3 वर्षे सखोल अभ्यास करायचा होता. चँग आता 5व्या वर्षात होता आणि त्याने अंतराळ प्रवासासाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानाचा सखोल अभ्यास करायचा निर्णय घेतला होता. त्याचा हा निर्णय म्हणजे त्याच्या लहानपणापासूनच्या महत्त्वाकांक्षेची फलनिष्पत्ती होती. 12 वर्षांचा असताना त्याने आपल्या हिमतीवर एक रॉकेट बनवले होते. 200 फूट उंचीपर्यंत ते उड्डाण करू शके आणि चँग जमिनीवरून रिमोट कंट्रोलने ते रॉकेट थोडेफार इकडे तिकडे फिरवू शके. एकदा त्याचा हिशोब चुकल्याने ते रॉकेट शाळेच्या मुख्याध्यापकांच्या खिडकीची काच फोडून त्यांच्या टकलावर आदळले. तेव्हा त्याच्या प्रयोगांवर कायमची बंदी घालण्यात आली. परंतु एक दिवस खरेखुरे अंतराळ रॉकेट बनवायचा त्याने निर्धार केला होता. स्पेस अकॅडमीच्या वर्कशॉपमध्ये आता तो त्या प्रकल्पावर काम करत होता. परंतु सर्वच विद्यार्थ्यांचे विषय असे लहानपणापासून निश्चित केलेले नसायचे. त्यांना निर्णय घ्यायला मदत म्हणून स्पेस अकॅडमी त्यांना 5-6 चालू प्रकल्पांचे कामकाज पाहायला पाठवायची. त्याप्रमाणे त्यांचे 4थे वर्ष सुरू झाले तेव्हा आलोक आणि सँड्रा हे देखील अशा प्रकल्पांना भेट देत होते. स्पेस स्टेशन 3, 4 आणि 5 यांना ते भेट देऊन आले होते. पृथ्वीवरील रॉकेट व अंतराळयाने बनवायचा एक कारखाना पाहून आले होते. त्याचप्रमाणे श्रीहरिकोटा येथील रॉकेटचे उड्डाणही पाहून आले होते. आता उरली होती केवळ एकाच प्रकल्पाला द्यायची भेट. त्यानंतर आठवडाभरात सर्वांनी आपापला विषय निवडायचा होता. वास्तविक बहुसंख्य विद्यार्थ्यांनी आता आपापले विषय ठरवून टाकले होते. त्यामुळे ह्या शेवटच्या ट्रिपमध्ये कोणाला फारसा रस वाटत नव्हता आणि बहुतेकांनी ट्रिपमधून आपले नाव काढून घेतले होते. सँड्राने देखील आपला विषय निवडला होता. अंतराळात पुष्कळ वेळ राहिल्याने मानवी शरीरावर व मनावर कुठले दुष्परिणाम होऊ शकतील आणि त्यांचा प्रतिकार कसा करायचा ह्या विषयावर तिला अभ्यास चालू ठेवायचा होता. जर आलोकसुद्धा या शेवटच्या ट्रिपवर जाणार नसेल तर आपणही आपले नाव काढून घ्यावे ह्या हेतूने तिने त्याचे मत विचारले. तू सायक्लॉप्स पाहायला जाणार का? पण आलोकने उत्तर देण्यापूर्वी चँगनेच अनाहूतपणे मत दिले. कसलं ते 50-60 वर्षाचं जुनं धूळ बघायला जाता? शिवाय तिथं आता फारसं काही होतही नाही. अमेरिकन मिलिटरीनं उगीचच त्याला टॉप सिक्युरिटी वगैरे वगैरे विशेषणं देऊन महत्त्व दिलं आहे. रूटीन संदेशांच्या देवाणघेवाणीशिवाय तिथं काहीही होत नाही. परंतु आलोकने नापसंतीने मान हलवली आणि म्हणाला, एखाद्या माकडाच्या हाती सतार दिली तर ती बेसूर वाजते म्हणून तिला दोष देण्यात काय अर्थ आहे? सायक्लॉप्स ज्या हेतूनं शास्त्रज्ञांनी बांधला तो हेतू उत्तम होता आणि त्याकरता सायक्लॉप्स हेच योग्य उपकरण होतं. आजही आपलं तंत्रज्ञान इतकं सुधारलं असून सुद्धा आपण जर तसलं उपकरण बांधायला गेलो तर सायक्लॉप्सपेक्षा काही फार सुधारलेलं उपकरण बांधू असं नाही. दुर्दैवानं त्याचा दुरुपयोग होतोय याला इलाज नाही. पण ही ऐतिहासिक वास्तू पाहायची मला उत्सुकता आहे. ठीक आहे, मी पण येणार तुझ्याबरोबर. चँगकडे डोळे वटारून पाहत सँड्रा म्हणाली. तिला ऐकू न येईल अशा स्वरात चँग पुटपुटला, शेपूट. 20 विद्यार्थ्यांना घेऊन एक एअर कार सायक्लॉप्स टाऊनच्या हेलिपोर्टवर उतरली. हे हेलिपोर्ट प्रमुख प्रवेशद्वाराच्या बाहेर होते. दाराजवळील पहारेकऱ्यांनी त्या विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्याबरोबर आलेल्या स्पेस अकॅडमीतल्या निरीक्षकांच्या परिचयपत्रांची कसून तपासणी केली आणि म्हणाला,
इथं लाऊंजमध्ये थांबा. सिक्युरिटी ऑफिसर येत आहेत तुमच्याबरोबर. मिलिटरी पेहरावातले एक रुबाबदार गृहस्थ त्यांच्या दिशेने येत होते. तुमचे स्वागत असो. मी मेजर सायक्स, जॉन सायक्स. आज सकाळी प्रेसिडेंटची ऑर्डर आली की तुम्हाला सायक्लॉप्स दाखवा म्हणून. दरवर्षी तुमच्याकडून एक ग्रुप येतो. पेंटॅगॉनकडून 2 येतात. कधीकधी स्पेशल केस म्हणून एखाद दुसरा VIP. बाकी कोणाला आम्ही सायक्लॉप्स दाखवत नाही. इतकं महत्त्वाचं उपकरण तुम्ही लोकांपासून गुप्त का ठेवता? आलोकने विचारले. त्याच्याकडे नाखुशीने पाहत मेजर साहेब तुटकपणे उत्तरले, क्लासिफाईड कामं चालतात इकडे म्हणून त्यावर सुरक्षेचा पडदा आहे. जास्त खोलात शिरू नका असे त्यांच्या सुरातून स्पष्ट होत होते. मेजर सायक्सनी त्या सर्वांना आधी सायक्लॉप्सवर एक फिल्म दाखवली. हे उपकरण का बांधले, केव्हा बांधले, त्याची बनावट कशी आहे, तिचा वापर कसा होतो वगैरे वरवरची माहिती त्यात होती. आता आपण एका हेलिकॉप्टरमधून हे उपकरण वरून पाहू म्हणजे तुम्हाला त्याच्या अवाढव्यतेची कल्पना येईल. त्यानंतर मी तुम्हाला कंट्रोल रूममध्ये घेऊन जाईन. एका लहानशा कम्प्युटर करवी ह्या मोठ्या धुडावर नियंत्रण कसं केलं जातं याचं प्रात्यक्षिक दाखवीन. त्यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असल्यास विचारा. आपण प्रश्नांची उत्तरे देऊ असे आश्वासन मात्र त्याने दिले नाही. बहुतेक विद्यार्थी जरी नाकमुरडीतच ह्या ट्रिपमध्ये सामील झालेले होते तरी सायक्लॉप्सचा अवाढव्यपणा जवळून पाहून ते थक्क झाले. 100 मीटर व्यासाच्या 1000 बशा शेजारी शेजारी मांडा एवढे वाचून त्या रचनेच्या विशालतेची कल्पना येत नाही. हिमालय 29,000 फुटांहून उंच आहे एवढे सांगून त्याच्या उंचीची कल्पना येत नाही. त्याच्या पायथ्याशी उभे राहून एकाहून एक उंच टेकड्यांमागून डोंगरांमागून डोकावणारे शिखर पाहिले तर थोडीफार कल्पना येईल. मेजर साहेबांनी हेलिकॉप्टर 1000 फुटांवर नेले. तिथून सुद्धा सायक्लॉप्सचा डोळा विशाल दिसत होता आणि त्या डोळ्याशेजारच्या इमारती मुंग्यांसारख्या लहान वाटत होत्या. ते लोक वरून पाहत असतानाच तो डोळा हळूहळू वळत पूर्वेपासून पश्चिमेकडे पाहू लागला. विलक्षण दृश्य होते ते. ज्या कम्प्युटरनं हा डोळा वळवला तो आता पाहायला जाऊया असे म्हणत मेजर साहेबांनी हेलिकॉप्टर खाली उतरवायला सुरुवात केली. सर्व प्रेक्षक कंट्रोल रूममध्ये दाटीवाटीने उभे राहिल्यावर मेजर सायक्स बोलू लागले. हे पहा, लहानसं कंट्रोल पॅनल आणि त्यावरचा TV पडदा. सायक्लॉप्स अमुक दिशेला वळवायला पाहिजे अशी आज्ञा इथं द्यायची असे म्हणून मेजर साहेबांनी काही सूचना तिथल्या टाईपरायटर वजा उपकरणावर दिल्या. त्या सूचना पडद्यावर उमटल्या. शेवटची सूचना होती एक्झिक्यूट. आता बाहेर बघा. सर्वांनी उत्तरेकडल्या मोठ्या काचेच्या भिंतीतून पलीकडे पाहिले. सायक्लॉप्स वळत होता. मेजर साहेब पुढे म्हणाले, मी ज्या दिशेला तो वळवला तिकडे आमचा एक दळणवळणाचा उपग्रह आहे. पृथ्वीच्या कानाकोपऱ्यातले संदेश गोळा करून तो इकडे पाठवतोय. आता तुमच्या नकळत ती सर्व माहिती एका टेपवर रेकॉर्ड होत आहे. अर्थात कुठला उपग्रह किंवा कुठलं अंतराळयान आम्ही सायक्लॉप्सच्या द्वारे पाहतो ते आधी ठरवून दिलेलं असतं. मेजर साहेबांनी ती माहिती कशी मिळवली जाते, इकडून तिकडे कशी पाठवली जाते, किती तंत्रज्ञ ती हाताळतात वगैरे वगैरे तपशील दिला आणि शेवटी म्हणाले, मित्र हो, मला जे सांगायचं होतं ते सांगितलं. आता तुम्ही तुमचे प्रश्न विचारा. काही विद्यार्थ्यांनी कम्प्युटरच्या रचनेबद्दल तर काहींनी रेडिओच्या दुर्बिणींच्या बनावटीबद्दल तपशिलाचे प्रश्न विचारले. काहींना माहितीची देवाणघेवाण किती भरकन होऊ शकते यात रस होता. शेवटी आलोकने विचारले, ह्या सुंदर उपकरणाचा उपयोग रेडिओ खगोलशास्त्राकरता होऊ शकतो. तुम्ही शास्त्रज्ञांनाही हे उपकरण वापरण्याची संधी का देत नाही? मेजर साहेबांच्या वागणुकीत एकदम ताठरपणा आला. ते म्हणाले, तरुण माणसा, हा प्रश्न आम्हाला बरेच वेळा विचारला जातो आणि त्याचं उत्तर असं आहे. सायक्लॉप्सच्या सुरुवातीच्या वर्षात काही शास्त्रज्ञ हे उपकरण वापरत होते, पण पुढं काही जण त्याचा दुरुपयोग करू लागल्यानं सर्वच शास्त्रज्ञांची तेथून हकालपट्टी करावी लागली. दुरुपयोग म्हणजे काय केलं त्यांनी? सँड्राने हळू स्वरात विचारले. मेजर सायक्सने तिच्याकडे पाहिले.
त्यांच्या नजरेत सर्व शास्त्रज्ञांबद्दल त्यांना वाटणारा तिरस्कार साठलेला होता. ते म्हणाले, देशद्रोहाचं काम करताना एक शास्त्रज्ञ सापडला, पण इथली काहीतरी गुप्त बातमी कोणातरी शत्रूला देण्याच्या प्रयत्नात असतानाच त्याला अपघाती मरण आलं. योग्य शिक्षा झाली. कोण होता तो शास्त्रज्ञ? आलोकने विचारले. जणू काय त्याचे नाव घेतल्याने आपली जीभ विटाळेल अशा स्वरात मेजर साइक्सने उत्तर दिले, जॉन प्रिंगल.